शिवहरी शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो श्रीगिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो। श्री स्वामी समर्थ मित्र आणि मैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। काल आपण अध्याय 1 आणि 2 चा मराठी भावार्थ पाहिला। आज आपण अध्याय 3 आणि 4 चा मराठी भावार्थ बघणार आहोत, गुरुचरित्राचा, जो तुम्हा सगळ्यांना ऐकायला खूप आवडेल। कारण गुरुचरित्र तर आपण ऐकतो, पण त्यातले बरेचसे शब्द आपल्या स्वतःला समजत नाहीत आणि त्यासाठी मी हे सुरू केलं आहे। भले कितीही लोकांनी बघू दे, मी हे कुणी बघण्यासाठी किंवा व्ह्यूजसाठी करत नाहीये, तर एक सेवा म्हणून करते की ज्यांना वाचता लिहिता येत नाही त्यांनी किमान ते ऐकावे आणि त्यांना गुरुचरित्र ऐकल्याचे पुण्य मिळावे, म्हणून मी ही सेवा करत आहे। तर चला, अध्याय 3। पूर्वी अंबरीश नावाचा एक राजा होता। तो निर्धारपूर्वक द्वादशी व्रत करीत असे, सर्व काळ हरिचिंतन करीत असे। त्याच्या व्रताचा भंग करण्यासाठी दुर्वास ऋषी द्वादशीला अतिथी म्हणून त्यांच्याकडे आले। ती द्वादशी अशी होती की सूर्योदयानंतर एका घटकेच्या आत उपवास सोडायचा व अतिथी तर फारच श्रेष्ठ होता। अंबरीशला फार भय वाटू लागले। पारणे नीट पार पडेल की नाही अशी शंका वाटू लागली। दुर्वास ऋषी येताच अंबरीशाने त्यांना नम्रपणे वंदन करून पाद्य अर्घ्य इत्यादी देऊन त्यांची यथोपचार पूजा केली। त्यांनी दुर्वासाची विनवणी केली, आज एक घटिका साधन द्वादशी आहे, तेव्हा कृपा करून आपले व्रत, आपले प्रातः अनुष्ठान लवकर समाप्त करून भोजनाला घटकेच्या आत यावे। दुर्वास ऋषी नदीवर गेले। तिथे अनुष्ठान करता करता एक घटका झाली। अंबरीशाने आपला व्रतभंग होऊ नये म्हणून वेळेच्या आत तीर्थप्राशन करून उपवास सोडला। त्याने ऋषीच्या भोजनासाठी उत्तम पक्वान्ने केली होती। तोच दुर्वास ऋषी आले। त्यांनी राजाचे मुखाकडे पाहिले व म्हणाले, अरे दुरात्म्या, अतिथीला न देताच भोजन घेतलेस काय? ऋषी श्राप देणार तेवढ्यात अंबरीशाने विष्णूंचे स्मरण केले। नारायण हा भक्तवत्सल आहे, तो अंबरीशाचे रक्षण करण्यासाठी धावून आला। दुर्वासांनी अंबरीशाला शाप दिला, तुला प्रत्येक योनीत याप्रमाणे जन्म घ्यावे लागतील। तोच विष्णू अंबरीशाजवळ येऊन उभा राहिला आणि ऋषींचे वचन खोटे होणार नाही हे जाणून अंबरीशाने विष्णूंचे चरण धरले। विष्णू दुर्वासांना म्हणाले, तुम्ही माझ्या भक्ताला श्राप दिलात, मी त्याचे रक्षण करणार, तुम्ही मलाच शाप द्यावा असे मला वाटते। ज्ञानी लोकातही श्रेष्ठ लोक पृथ्वीवर युगानुयुगे तप करतात, पण भूलोकी हरिचरणांची भेट दुर्लभ आहे। हा विष्णू शापाच्या निमित्ताने लक्ष्मी सहित अवतार घेईल व भक्तांचा उद्धार करील, या हेतूने त्यांनी विष्णूला शाप दिला। तू भूलोकी अनेक स्थानी अवतार घेऊन जन्मावेस, तुझे 10 अवतार प्रसिद्ध होतील। जगतपिता विष्णू याने आपल्या पुढील कार्यावर लक्ष ठेवून अशा प्रकारे शाप स्वीकारला। महाभारतात त्या दशावतारांची कथा, विष्णूच्या अनंत स्वरूपांची कथा विस्ताराने दिलेली आहे। आता अध्याय 4 मराठी भावार्थ, गुरुचरित्र। ब्रह्मदेवाने आपल्या मनापासून 7 मानसपुत्र निर्माण केले। भरीची, अत्री, अंगिरस, पुलत्स्य, पुलक, कृतु आणि वसिष्ठ या 7 पुत्रांपैकी अत्री हा मुख्य। त्यांच्यापासून गुरुपरंपरा चालू झाली। अत्री ऋषींची भार्या अनुसूया ही सर्व पतिव्रतात श्रेष्ठ व जगदंबा होती। तिच्या सौंदर्याचे लक्षण वर्णू शकेल असा कोणी नाही। प्रत्यक्ष चंद्र जिचा पुत्र, तिचे रूप काय वर्णावे। ती पतीची उत्तम सेवा करीत असे। ती स्वर्गाचे ऐश्वर्य लवकरच घेईल म्हणून सर्व देव भयभीत झाले व चिंता करू लागले। इंद्र आणि देव एकत्र येऊन ब्रह्मा, विष्णू व शंकर यांच्याकडे गेले व त्यांनी अत्री ऋषींचे आचरण वर्णन करून प्रार्थना केली। अत्री ऋषींची पत्नी अनुसूया काया वाचा मने व भक्तीने पतिसेवा करते, तसेच अतिथी पूजनही मोठ्या आनंदाने करते। कोणीही अतिथी त्या आश्रमातून विन्मुख गेला नाही अशी तिची ख्याती होती। तेव्हा आमचे स्वर्गस्थान टिकून राहण्यासाठी आपण काही उपाय करावा असे सर्व देव विनवू लागले। हे ऐकून ब्रह्मा, विष्णू, महेश हे प्रतिव्रता अनुसूयेचा व्रतभंग करून तिला भूलोकी ठेवून किंवा विवस्वानाचा पुत्र जो यम त्याच्या नगरास पाठवू असे ठरवून निघाले। सतीचे सत्व पाहण्यासाठी त्या तिघांनी भिक्षुकाचे रूप धारण केले। अत्रींच्या आश्रमात अभ्यंगात म्हणून आले। अत्री त्यावेळी अनुष्ठानासाठी गेले होते। तेव्हा ते तिघे इकडे आश्रमात आले आणि अनुसूयेला आश्वासन देऊन म्हणाले,
आम्ही अतिथी ब्राह्मण आहोत, भुकेने व्याकुळ झालो आहोत, तरी आम्हाला लवकर अन्न द्यावे, अन्यथा हे सती आम्ही दुसरीकडे जातो. तुमच्या आश्रमात अभ्यंगताला अन्न संतपर्ण होत असते अशी ख्याती ऐकली, म्हणून आलो आहोत. हे ऐकून अनुसूयेने त्यांना बसायला आसन देऊन अर्घ्य पाद्य इत्यादी देऊन व स्नान करावयास सांगून गंधाक्षता व पुष्प अर्पण केली. अतिथी म्हणाले, आम्ही स्नान करून आलो आहोत. अत्रि ऋषी येईपर्यंत फार उशीर होईल, तरी आम्हाला लवकर भोजन द्यावे. अतिथीची इच्छा समजून त्यांना भोजनास बसावयास आसने मांडली. शाक भाज्या व स्वयंपाक घेऊन आली. तेव्हा ते तिला म्हणाले, हे स्त्रिये, आम्ही अतिथी दूर करून आलो आहोत. तुला पाहून आणखी एक इच्छा उपजली आहे. तू आम्हाला पाहायला आले आहे, तेव्हा हे नक्की कोणीतरी अवतारी पुरुष असावे. अतिथी विन्मुख जातील तर आपल्या तपाची हानी होईल. अतिथींचे स्वागत विचार करून ती म्हणाली, ठीक आहे, तुम्ही आपल्या इच्छेप्रमाणे भोजन करावे, मी आपणास अन्न वाढेन. मग तिने स्वयंपाकगृहात जाऊन पतीच्या हे तिघे चरणांचे चिंतन करून मनात संकल्प केला. हे अतिथी माझी बालके आहेत. सती अनुसूया विवस्त्र होऊन अन्नोदके घेऊन बाहेर आली आणि पाहते ते तिघे अतिथी बालके होऊन भोजन पात्राजवळ येऊन बसली होती. ती बालके पाहून अनुसूया चकित झाली. भुकेने ती बालके रडू लागली. म्हणून पुन्हा वस्त्रे नेसून त्या बालकांजवळ आली. त्यांना मांडीवर घेऊन स्तनपान दिले. एकाचे झाले की दुसऱ्याला स्तनपान देऊन त्यांच्या क्षुधेचे निवारण केले. त्यांना पाळण्यात झोप लागली. अत्रि भार्या अनुसूयासारखी श्रेष्ठ पतिव्रता पूर्वी कोणी पाहिली नव्हती. ती आता ब्रह्मा विष्णू महेश यांची माता झाली. दुपारी अत्रि ऋषी प्रसन्न मनाने आश्रमात आले. हीच खरी अतिथी येण्याची वेळ असते. आश्रमात येऊन पाहिले तो अनुसूया गायन करीत आहे व पाळण्यात 3 बालके आहेत. अनुसूयाने झालेला वृत्तांत अत्रि ऋषींना सांगितला. ऋषींनी अंतर्दृष्टीने ओळखले की 3 बालके म्हणजे ब्रह्मा विष्णू महेशच आहेत आणि त्यांनी लगेच त्यांना नमस्कार केला. ती बालके पाळण्यात राहिली. शिवाय तिघेही देव स्वतःच्या रूपात समक्ष उभे राहिले व अत्रींना म्हणाले, अत्रि ऋषे अनुसूये, तुमचे तप व हिचे पतिव्रत्य अद्वितीय आहे. तुमच्या भक्तीने आम्ही संतुष्ट झालो आहोत. तरी जे वर आपणास इष्ट वाटतील ते मागावे. अत्रि ऋषी म्हणाले, अनुसूयेच्या इच्छेप्रमाणे ही 3 बालके आमच्या घरी पुत्र म्हणून राहावीत. या 3 बालकांनी एकरूप असावे. त्याप्रमाणे अनुसूयेच्या घरी त्रिमूर्ती एक बालक म्हणून राहिले. त्याचे नाव दत्तात्रेय. म्हणून सिद्ध गुरुचे मूळपीठ तेच आहे. पुढे ब्रह्मदेवाचा बालावतार हाच चंद्र आणि शंकराचा बालावतार हाच दुर्वास. या दोघांनी अनुसूयेजवळ आज्ञा मागितली. मी गगनात राहून नित्य तुझे दर्शन घेईन असे चंद्र म्हणाला व मी तपश्चर्या करण्यासाठी तीर्थयात्रेसाठी जातो असे दुर्वास म्हणाला. विष्णू मात्र दत्त रूपाने अत्रींजवळ राहिला. असे आहेत गुरुचरित्रचे मराठी अध्यायात म्हणजे मराठी भावार्थ अध्याय 3 आणि 4 समोरच पारायण मांडलेले आहे आणि मला हे तुम्हाला मराठीमध्ये सांगायला खूप बरे वाटत आहे, कारण त्याबरोबर मलाही शब्द आणि शब्दाचा अर्थ कळत आहे. तर तुम्ही नक्कीच या व्हिडिओला भरपूर प्रेम द्याल अशी अपेक्षा करते. कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका आणि आवडला असेल व्हिडिओ तर जास्तीत जास्त जणांना शेअर करा, म्हणजे खरंच ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांच्यापर्यंत गुरुचरित्र काय आहे हे नक्की पोहोचेल. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.